संपूर्ण चांदूर रेल्वे तालुक्यात 8 डिसेंबर रोजी पहाटे पडलेल्या धुक्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आल्याचे चित्र दिसत आहे। या वर्षाला पाऊस जास्त झाल्याने खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणारे सोयाबीन, कपाशी, मूग या पिकाची पूर्णतः शेतकऱ्यांनी लागवड व्यवस्था करून जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता। परंतु शेतकरी खरीप हंगामातील पिकात झालेला तोटा सहन करून पुन्हा एक सुरुवात रब्बी हंगामात केली असता हातात आलेले रब्बीमधील तूर, हरभरा पीक सकाळच्या धुक्याच्या चादरीने नष्ट होण्याच्या मार्गावरती लागले असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आल्याचे चित्र पूर्णतः तालुक्यामध्ये दिसत आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।